गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अहो पवित्र भूमी तपवनाशी महापुण्य अवतारती रंगारी वंशी अहो जनहितासाठी अवतार धरला। नमस्कार माझा भागडे बाबाला अहो देव देवारा हृदय संपुष्ट आवात भैसली कृष्णमूर्ती अहो प्रेमाच्या पाण्याने प्रेक्षविन तुझ आत्मस्वरूपानी पांडुरंगा अहो मन केला मोगरा अहो चित्त केली शेवंती आन भक्तीची तुळशी आरपली चरणावरी। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करतो। मी हात जोडितो माझ्या गुरुला वंदन करतो। माझ्या गुरुला वंदन करीतो भाग्य बाबाला वंदन करीतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करीतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करतो। मी हात जोडितो मी पाय पडितो माझ्या गुरुला वंदन करतो। गणरायाने तुला मला एक मार्ग दाविलाय भला। अरे गणरायाने तुला मला एक मार्ग दाविलाय भला। काय सांगू तुला कसं बोलू तुला गण गाऊया गाऊया गौरीचा गण गाऊया गाऊया गौरीचा गण गाऊया गाऊया गौरीचा गण गाऊया गाऊया गौरीचा
महाराजांनी सांगितलं गणशिवी कुठल्या कार्याला सुरुवात होत नाही आणि गणाचं नाव घेतल्याशिवाय भारुडाला बी सुरुवात होत नाही. किती मस्त म्हणून अरे गजानन म्हणेल मीच आहे बलवान. अरे गजानन म्हणेल मीच आहे बलवान आणि ही हनुमान म्हणेल मीच आहे रे बलवान. सांगा दोघांमध्ये कोण असेल रे बलवान. आता देवादिकाची भांडायची मानपान घ्यायसाठी. गजानन म्हणतात मी थोर आहे माझंच नाव घ्या. पण हनुमंतराय म्हणतात आम्हाला कशात कमी समजताय आमचं बी नाव घ्या ना. असं दोघांचं भांडण लागले. अरे गजानन म्हणे माझ्या पायी जाणव्याचा जोडा पण ही हनुमान म्हणे माझ्या पण पायी रुपेरी तोडा. काय सचिन हनुमंतराय म्हणतोय आमच्या बी पायात असलं तोडायचं आम्ही कुठे कमी आहे. अरे गजानन म्हणे मी पाहिली रीती सिद्धी आणि ही हनुमान म्हणे मग मी केली त्या सीतामाईची. सीतामाईचा शोध मी लावला असं हनुमंतराय म्हणतात. रामदेव आहे पण नेलेली सीता म्या दाखवून दिले असं हनुमंतराय म्हणतात. अरे गजानन म्हणे मी पाहिला अरे गजानन म्हणे मी पाहिला शिवगड आणि हनुमान म्हणे मग मी जाळली रावणाची लंका. गजानन म्हणतोय मी शिवगड पाहिला पण हनुमंतराय काय म्हणतात असली मी रावणाची लंका. मी वारस ठेवलं नाही म्हणतोय वारस. मी कशात कमी आहे. त्या रावणाला काय करतो तू 80,000 बायका इथं सगळ्याला माहित आहे. त्या मेहण्या किती होत्या काय मला माहित नव्हत्या. ना तू 1.25 लाख ती जर जनता आज असती रावणाची या प्रदर्शनचं भांडण लागलं नसतं. त्याच्या घरातला कायम बिनविरोध एक मुख्यमंत्री कायम केला असता. तसली मी जनता हनुमंतराय म्हणतो मी वारस ठेवलं नाही म्हणते वारस. म्हणून अरे रामदास म्हणे मी थोर कुणाशी मानू सर्व भाव देव हेच आहे आम्ही हेची जाणू. दोघं मी समान आहे म्हणून देवापाशी न्याय आली. जर ह्यात जर म्हणलं असतं तो थोर आहे तर ही भांडण कधीच मिटलं नसतं. म्हणून आम्ही गणाला वंदन करून आम्ही 12 गाव फिरू. गणाला वंदन करून आम्ही 12 गाव फिरू. मला गरजच नाही त्या माईकची. मी मोकळ्या मैदानात उड्या मारणारा माणूस आहे. ती माईक नाही ती सिस्टीम नाही ती गौतमी पाटलीने म्हणायचं. आपलं काय बघा सचिन माय बापू तुम्ही ऐकावा माझा माय बापू ऐकावा माझा ऐकावा माझा ऐकावा
तुम्हा सकळ संता घरचा एक दास. अरे भुक्यानं म्हणून आलो तुमच्या उष्ट्यासाठी आणि तुमच्या उष्ट्याची मजास तुमच्या दासाचा मी होईन दास. अरे चोखा मेळा आणली पाटी, अहो चोखा मेळा आणली पाटी आणि सांगा देवा तुमच्या उष्ट्यासाठी. आता इथून सुरुवात झाली बारोडाची. अरे होऊ दे सामना तुझा आणि माझा, होऊ दे सामना तुझा आणि माझा, होऊ दे सामना तुझा आणि माझा, होऊ दे सामना तुझा आणि माझा. तुझा आणि माझा होऊ दे सामना, तुझा आणि माझा होऊ दे.
ती बाबा पुढची असं करून लय अजून आपटून घ्या लागते येड्या नको त्या जागेला हाऊस करणं काय उपयोग आहे का हा अरे येड्या बाळे खाऊन येतो ऐकत नाही त्या गाणं म्हणायला हे कसं झालं माहिती का निमोणीच्या झाडाखाली बाबा माझा ग दारू काढी तुझ्या मेल्यानं केली चाली आली पोलिसाची हे असलं चालत नाही येड्या जर बायाने जर लावली चाल काय सचिन आम्ही जत्तूवर कार्यक्रमाने यायला लागलो आणि एक म्हातारा अचानक दचकलो होतो त्या इळवीच्या साईड सचिन गाडी हवा तर मुद्दाम केली दादा म्हणला ही भजनात सुद्धा चाल लागत नाही म्हणला ही चाल एवढी आहे मी थांब बघू म्हणलं मी जरा कान दिला चाल कशी होती लय माझा राजा मोठ्या मनाचा होता गे बाई अरे त्या गाण्यावर सुद्धा माणसं हरकून उठते ती लय माझा राजा मोठ्या गुणाचा होता गे बाई आधीच्या करणी कधी आवत सरळा हल्ला गे कुस्तीवर वरार सार लग्नाला गेल्यावर कुणाच्या वाप्यातल्या मकाचा वापाने ठेवला गे नकुती निघतंय सत्य पाक उघडी असते त्या टायमाला तुला काय वाटलं वागा ध्यान देऊन त्या टायमाला ऐकत जा जी आपल्या घरातल्या माणसाने इतिहास केलेला चौकात म्हातारीचा कसा बसला म्हातारी बंद झाली तर का फाट्यावरून लेख आलीच आपट आता तुम्ही गेला आता आम्हाला इथं कोण पुसत आम्हा दोघाला जोडीने आणतो म्हणला होता गावाच्या मोठ्या अंगठी आता तुम्ही निघून गेला जावयाला अंगठी कोण नाही रे नाही कुणा जरा माणसं असं कोपऱ्यावर उठून गेल्या मलाच वाईट वाटलं सोन्यासारखे कीर्तन चालू होते ह्याला किंमत आहे काय त्याला कोणी तर पिन मारली बंद करा बंद करा मला सांगा हे आमचं काय आहे आणि बघाच काय होतं नव्हती त्यात काय तर पुण्य मिळालं नाही ह्यात पाप इथलं राहिलेलं घेऊन जायचं आहे घरला यासाठी कळला तर भारुडा या भारदवाल्याने तर कीर्तनाची वाट लावली खोट आहे कुठं बी जाऊ द्या तुम्ही अंतर्याने यायचं कीर्तन झाल्याशिवाय त्या घरात पोचायचं नाही बरोबर आहे का ती कीर्तन करायचं सगळं राहिलेलं मी आलो का मी बाहेर आलो का निवांत बसलो याला म्हणायचं आणि हे आता म्हणला माणसं उठून जात अरे माणसं कशी उठून जात असते ती माणसं आनंद धरून बसते